तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या मनात जे काही विचार उमटतील, जे काही जाणवेल, ते कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. कारण तुमचं मत फक्त तुमच्यासाठी नाही, ते इथे वाचणाऱ्या कुणा दुसऱ्यालाही प्रेरणा देऊ शकतं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला, घरच्याला किंवा ओळखीच्या व्यक्तीला उपयोगी ठरू शकतो, तर तो नक्की शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कुणाचा तरी विचार बदलू शकतो, कुणाचं मन थोडंसं हलकं होऊ शकतं. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुम्ही खूप मेहनत करता, मनापासून काम करता, पण तरीही कुणालाच तुमची खरी किंमत कळत नाही? तुमचं काम दुसरे लोक सहजपणे स्वतःच्या नावावर घेतात, तुमच्या कल्पनांचा फायदा दुसरे घेतात आणि तुम्ही मात्र तिथेच थांबलेले राहता. आणि मग तुम्ही पाहता की काही लोक तुमच्यापेक्षा कमी मेहनत करूनही पुढे जातात, त्यांना मान मिळतो, त्यांना महत्त्व मिळतं. तेव्हा मनात एक प्रश्न उभा राहतो, नेमकं चुकतंय कुठे? आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत की प्रामाणिकपणे काम करा, चांगले राहा, मेहनत करा आणि यश आपोआप मिळेल. पण जसजसं आपण आयुष्य अनुभवतो तसतसं लक्षात येतं की वास्तव थोडं वेगळं आहे. इथे फक्त चांगुलपणा पुरेसा नसतो, फक्त मेहनतही पुरेशी नसते. इथे लोक कसे विचार करतात, कसे प्रतिक्रिया देतात आणि परिस्थिती कशी हाताळतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. जो हे समजतो तोच हळूहळू पुढे जातो. स्वागत आहे तुमचं हितगुज पुस्तकांशी परिवारात. इथे आपण पुस्तकांच्या माध्यमातून आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आपल्या भोवतालच्या जगाकडे थोडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकतो आणि स्वतःला अधिक स्पष्टपणे ओळखायला सुरुवात करतो. आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते थोडं वेगळं आहे. हे पुस्तक तुम्हाला फक्त चांगलं वाटेल असं काही सांगत नाही, उलट ते तुम्हाला वास्तव दाखवतं. कधीकधी ते ऐकायला कठीण वाटतं, पण तेच खरं असतं. हे पुस्तक सांगतं की या जगात टिकण्यासाठी फक्त चांगला माणूस असणं पुरेसं नाही, तर परिस्थिती समजून घेणं आणि योग्य पद्धतीने वागणं आवश्यक आहे. पहिला महत्त्वाचा नियम सांगतो, कधीही आपल्या वरिष्ठाला झाकोळून टाकू नका. आपण आपल्या कामात उत्तम असतो, आपल्याला स्वतःवर विश्वास असतो आणि आपण आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. पण काही वेळा आपण नकळत समोरच्याला कमी दाखवतो, विशेषतः जेव्हा तो व्यक्ती तुमच्यापेक्षा उच्च स्थानावर असतो. अशावेळी त्याला तुमच्यामुळे असुरक्षित वाटू शकतं आणि जेव्हा एखाद्याला असुरक्षित वाटतं तेव्हा तो तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. म्हणूनच कधीकधी स्वतःला थोडं मागे ठेवणं, समोरच्याला महत्त्व देणं आणि शांतपणे स्वतःची प्रगती करणं हे जास्त शहाणपणाचं ठरतं. इथे केवळ काम महत्त्वाचं नसतं, तर माणसांची मानसिकता समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. यानंतरचा नियम सांगतो, आपले हेतू स्पष्टपणे दाखवू नका. आपण अनेकदा आपल्या योजना सगळ्यांसमोर मांडतो. आपल्याला वाटतं की यामुळे आपल्याला पाठिंबा मिळेल, पण अनेक वेळा उलट होतं. लोक तुमच्या योजना ऐकून तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला निरुत्साही करतात किंवा कधीकधी तुमच्याच कल्पना तुमच्यापेक्षा आधी वापरतात. म्हणून प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगणं गरजेचं नसतं. काही गोष्टी योग्य वेळ येईपर्यंत मनात ठेवणं, शांतपणे त्यावर काम करणं हे अधिक प्रभावी ठरतं. तिसरा नियम सांगतो, स्वतःकडे लक्ष वेधून घ्या. आजच्या काळात तुम्ही कितीही गुणी असलात, कितीही मेहनत करत असलात, पण जर लोकांना तुमच्याबद्दल माहितीच नसेल तर तुमचं अस्तित्व दुर्लक्षित होतं. लोकांचं लक्ष वेधून घेणं ही एक महत्त्वाची कला आहे. जे लोक स्वतःला योग्य पद्धतीनं मांडतात ते लोकांच्या लक्षात राहतात आणि हळूहळू त्यांचा प्रभाव वाढत जातो. प्रभाव वाढला की संधी वाढतात आणि संधी वाढल्या की पुढे जाण्याचे मार्ग आपोआप तयार होतात. हे सगळं समजत असताना एक गोष्ट लक्षात येते की आयुष्यात फक्त सरळ रेषेत चालणं पुरेसं नसतं. काही वेळा थांबून पाहावं लागतं, लोकांना समजून घ्यावं लागतं आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन पाऊल टाकावं लागतं. कारण प्रत्येक वेळी फक्त मेहनत पुरेशी नसते, तर योग्य वेळी योग्य पद्धतीनं वागणं हेच पुढे नेणारं असतं. आणि इथेच पुढचा महत्त्वाचा विचार समोर येतो. आयुष्यात काही वेळा आपण गोष्टी अर्धवट सोडतो,
कारण आपल्याला वाद नको असतो, त्रास नको असतो, किंवा आपल्याला वाटतं की शांत राहणं हेच योग्य आहे. पण प्रत्येक वेळी शांत राहणं योग्य नसतं. काही वेळा आपण मागे हटतो आणि समोरचा माणूस त्याचा अर्थ वेगळाच काढतो. त्याला वाटतं की तुम्ही काहीच करू शकत नाही, आणि तेव्हाच तो पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करतो. म्हणूनच एक नियम सांगतो की जर तुम्ही एखाद्या संघर्षात उतरत असाल तर तो स्पष्टपणे आणि पूर्णपणे हाताळा. अर्धवट सोडलेली गोष्ट पुन्हा परत येते आणि प्रत्येक वेळी ती अधिक मोठी होत जाते. म्हणून निर्णय घेताना संभ्रमात राहू नका. पूर्णपणे उभं राहायचं की पूर्णपणे दूर जायचं हे ठरवणं गरजेचं असतं. मध्ये अडकून राहिलात तर त्याचा फटका नेहमी तुम्हालाच बसतो. याचसोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यावी लागते, आणि ती म्हणजे प्रत्येक माणसाच्या आत एक कमकुवत बाजू असते. बाहेरून कितीही मजबूत वाटणारा माणूस असला तरी त्याच्या मनात काहीतरी असं असतं ज्यामुळे तो प्रभावित होतो. कुणाला सतत मान हवा असतो, कुणाला कौतुकाची अपेक्षा असते, कुणाला भीती असते की तो कमी पडेल, तर कुणाला इतरांपेक्षा पुढे राहण्याची तीव्र इच्छा असते. जे लोक हे ओळखतात ते लोक फक्त शब्दांवर विश्वास ठेवत नाहीत, तर ते वागणं समजून घेतात. ते लक्ष देतात की कोण कशावर प्रतिक्रिया देतो, कोण कधी शांत होतो, कोण कधी चिडतो, आणि कोणत्या गोष्टीमुळे कोणाला आनंद होतो. आणि एकदा ही समज आली की परिस्थिती हाताळणं खूप सोपं होतं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. हे फक्त इतरांना समजण्यासाठी नाही, तर स्वतःला समजण्यासाठीही तितकंच आवश्यक आहे. कारण जो स्वतःला ओळखतो त्याच्यावर इतरांचा प्रभाव कमी होतो. आणि इथूनच आपण आणखी एका खोल विचाराकडे जातो. आयुष्यात कायम एकाच पद्धतीनं राहणं, एकाच विचारात अडकून राहणं हे नेहमी उपयोगाचं नसतं. परिस्थिती बदलते, लोक बदलतात, वेळ बदलतो, आणि त्या बदलानुसार आपणही बदलायला शिकलं पाहिजे. पाण्यासारखं राहणं म्हणजे नेहमी वाहत राहणं, अडथळा आला तर त्याला वळसा घालणं, पण थांबून न राहणं. पाणी कधी कठोर नसतं, पण तरीही त्याची ताकद मोठी असते. ते हळूहळू दगडालाही आकार देतं. त्याचप्रमाणे जो माणूस परिस्थितीनुसार स्वतःला बदलायला शिकतो तो तुटत नाही, तो टिकतो. पण जो हट्टानं एकाच जागी उभा राहतो तो एका टप्प्यावर अडकतो. म्हणून लवचिकता ही कमजोरी नसून तीच खरी ताकद असते. हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की आयुष्य फक्त भावना, चांगुलपणा किंवा मेहनतीवर चालत नाही. त्यासोबत समज, निरीक्षण आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमताही तितकीच महत्त्वाची असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा माणूस फक्त पुढे जात नाही, तर तो परिस्थिती आपल्या बाजूनं वळवायला शिकतो. आता इथे थांबून एकदा स्वतःकडे पाहण्याची गरज आहे. आपण आत्तापर्यंत जसं विचार करत होतो तसं पुढेही विचार करणार आहोत का, की आता थोडं बदलायला तयार आहोत? कारण बदल नेहमी बाहेरून सुरू होत नाही, तो आतून सुरू होतो. आणि एकदा आतला विचार बदलला की बाहेरचं सगळं हळूहळू बदलायला लागतं. शेवटी गोष्ट इतकीच आहे की आयुष्यात फक्त चांगला माणूस असणं पुरेसं नसतं, तर समजूतदार माणूस असणं गरजेचं असतं. जो परिस्थिती समजतो, लोकांना समजतो आणि स्वतःलाही समजतो, तोच खऱ्या अर्थाने पुढे जातो.